मी आज बनवला होता मस्तपैकी चिवडा। बाहेर वातावरण पण खूप छान झालेलं होतं। तर हे बघा आमच्या रानामध्ये मोहर पण आलेले आहे, हे बघू शकता तुम्ही, आणि त्याचे पिल्लं पण आहे। तर हे बघा खूप सारे मोहराचे पिल्लं आहे, ही त्यांची मम्मी आहे। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी साधे मुरमुरे घेतलेले आहे, कढीपत्ता शेंगदाणे तेलात परतून घेणार आहे। आता शेंगदाणे परतल्यानंतर आपण चमच्याने काढून घेणार आहोत। आता हे आपण शेंगदाणे, इकडे शेव चुरून घेतलेली आहे, शेवावर आपण शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत तेलात तळलेला। आता इकडे मी सर्व शेंगदाणे काढून घेतले आहे। नंतर मिरच्या कट केलेल्या आहेत त्या तेलात टाकून घेणार आहे आणि परतून घेणार आहे। त्यानंतर लसूण पण टाकून घेतला आहे। लसूण आणि आपल्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे आणि आपण ह्या चांगल्या व्यवस्थित परतल्यानंतर आपण शेववर टाकून घ्यायचे आहे। आता आपण याच्यावर शेंगदाणे, कढीपत्ता, लसूण टाकून घेतला आहे। थोडंसं तेल घ्यायचं आहे। आता आपल्याला मसाला ॲड करायचा आहे। गरम मसाला घेतला आहे, आपण घरचा मसाला टाकणार आहोत। तर झटपट असा आपला हा चिवडा बनून तयार होतो। इकडे गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, थोडंसं लाल मसाला, थोडासा गरम मसाला, थोडंसं मीठ घेणार आहोत, 1 चमचा मीठ, आणि आपण आता कढईत तेल टाकलेलं आहे, ते गरम झालेलं आहे। त्याच्यावर हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मसाल्याला परतून घेणार आहोत। तर आपला झणझणीत चिवडा हा तयार होतो। इकडे आपण हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे। इकडे मी मुरमुरे थोडेसे टाकून घेतले आहे आणि मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता हा मी मस्तपैकी सगळा एकजीव करून घेतला आहे। पूर्ण मुरमुरे आपण आता कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता इकडे मी मोठी वाटी घेतली आहे, त्या वाटीमध्ये शेव, शेंगदाणे सर्व टाकलेल्या वस्तूंमध्ये मी हा आपले मुरमुरे मिक्स करणार आहे। आता हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर आपला झणझणीत आणि चवदार घरच्या घरी आपला हा चिवडा बनवून तयार आहे। याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर बघा, तुम्ही बघू शकता आपली शेव पण त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे। जे आपण शेव पाडून घेतली होती ती पण मिक्स केलेली आहे। शेंगदाणे, कढीपत्ता, मिरच्या, मीठ, आपण जो मसाला आहे सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि छानसा आपला हा चिवडा बनवून आपला हा तयार आहे। तर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल शेअर करायला विसरू नका। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।